जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावली येथून ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका कबाडी दुकानदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली। आरोपींच्या ताब्यातून 37,000 रुपये किमतीच्या एकूण 7 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे। सविस्तर माहिती अशी की सावली येथील सलोनी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या 3 ट्रक व एका ट्रॅक्टरमधून 7 बॅटऱ्या चोरी गेल्याची तक्रार डोंगरगाव येथील रहिवासी कॉमेंद्र खेमराज मेंढे यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात केली होती। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छोटा गोंदिया येथील आतिश शंकर राहंगडाले वय वर्ष 31 व ऋत्विक बस्तीराम कंटकार वय वर्ष 25 यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली। दोघांनी भाड्याची 4चाकी गाडी आणून सावली येथून बॅटऱ्या चोरी केल्याचं व त्या प्रिन्स चौक फुलचूर येथील कबाडी दुकानदार कैलास संजय चौधरी वय वर्ष 35 याला विकल्याचं कबूल केलं। या प्रकरणी पोलिसांनी बॅटऱ्यांसह 37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 3 आरोपींविरुद्ध सालेकसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुबोध कुमार बिसेन, विठ्ठल ठाकरे, दीक्षित कुमार दमाहे, संजय चौहान, पोलीस शिपाई हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, पोलीस शिपाई राम खंदारे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।